नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथील आठवडी बाजारची 4 एकर जागेचा प्रश्न चव्हाट्यावर। हदगाव तालुक्यातील तामसा येथील आठवडी बाजारची 4 एकरची असणाऱ्या जागेचा प्रश्न हदगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित करण्यात आला होता। त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला होता, परंतु हा निकाल तामसा ग्रामपंचायत विरोधात दिला असल्याचा आरोप येथील ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी महाजन यांनी केला होता। या आरोपाचे खंडन करत येथील मूळ जमीन मालक पठाण मुखरब अली खान महमूद अली खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिलेली प्रतिक्रिया। जागा हडप करण्याची सवय त्यांना असू शकते। आम्ही तर 1950 पासून आमच्या वडिलोपार्जित जे पुरावे कायदेशीर आहेत ते पुरावे वादी या नात्याने आम्ही न्यायालयात दाखल केलेले आहे आणि प्रतिवादी ते ग्रामपंचायत त्यांना एक परत कायद्याने दिली जाते। आमच्या पुराव्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आलेली आहे, त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत काही आक्षेप घेतलेला नाही। यासाठी आम्ही तर रीतशीर कायद्याने तिथे पुरावे दाखल केलेले आहेत। धन्यवाद। त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही तर 2015 पासून न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवित आहे। आज 2023 म्हणलं तर 8 वर्षापासून आमचं न्यायालयात प्रकरण चालू आहे आणि प्रतिवादी ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांना वारंवार संध्या देऊनही त्यांनी कोणताही महसुली पुरावा सादर केलेला नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा निकाल लागल्यानंतरही त्यांनी पुनर्विलोकनाची एक संधी मागितली, ती संधीसुद्धा त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच्या 3-4 तारखा झाल्यानंतरही यांनी अजूनही काही पुरावा सादर केलेला नाही। आता त्यांना शेवटची संधी आहे, तर माझं असं मत आहे की त्यांना संधी दिली तर त्या संधीचं सोनं करावं, महसुली पुरावे त्यांनी दाखल करावे आणि त्यांच्याकडं महसुली पुरावे नसल्यावर पुढच्या वेळेला असं होऊ नये की ते पेपरात देतील की आता माननीय आमदाराच्या याला हे करून खासदाराला मॅनेज करून हा निर्णय घेतला म्हणून अशी काही बातमी त्यांनी पेपरमध्ये देऊ नये। त्यांना संधीचं सोनं करण्याची संधी पुनर्विलोकन अर्जामध्ये दिलेली आहे, त्यांनी न्यायालयामध्ये आपला पुरावा महसुली पुरावा सादर करावा। हदगाव न्यायालयाने आम्हाला लिगल सर्टिफिकेट वारसाबाबतचं दिलं, ग्रामपंचायतनं आम्हाला मूर्ती प्रमाणपत्र वडिलाचं दिलेलं आहे। त्याच ग्रामपंचायतमध्ये 15 दिवसाची न्यायालयामार्फत नोटीस चिटकवण्यात आलेली होती की आम्ही महमूद अली खानचे वारस आहोत, कोणाचं जर ऑब्जेक्शन असेल आक्षेप असेल तर त्यांनी घ्यावा। त्यावेळेस तर कोणी घेतलं नाही आणि हा कोणतं खोटं बोलून हा कोणता आमचा लिगल हेअरशिप जे वारस हक आहे हे कुठंही आमचा रद्द झालेला नाही। आज बी आमच्याकडे त्याचे पुरावे पेपर न्यायालयाने दिलेले आमच्याकडे आहेत आणि न्यायालयानुसार आम्हीच त्या महमूद अली खानचे याचे वारस आहोत म्हणून आज पण आम्ही आहोत। त्याच्यावर संशयाचं वजन त्यांनी जे केलं आहे भरम, मी असं म्हणेल याच्यात की हे जे तहसीलदार साहेबाचा जे अहवाल आहे हे याच्यापूर्वीचे जे उपविभागीय अधिकारी होते महेश वडतकर साहेब यांनी तहसीलदार यांना आदेश केला होता की या जागेबाबत अहवाल सादर करण्याबाबत माननीय तहसीलदारांनी तो अहवालसाठी तलाठी सज्जा तामसा आणि मंडळाधिकारी तामसा यांना आदेश दिला आणि त्याचा जे अहवाल आला त्याची स्वतः शहानिशा करून आणि त्याचा बारकाईनं अभ्यास करून त्याचा अहवाल त्यांनी उपविभागाधिकारी हदगाव यांना सादर केला। त्याच्यात असं कोणतेही चूक यांनी तहसीलदार साहेबाचा जे अहवाल आहे हे याच्यापूर्वीचे जे उपविभागीय अधिकारी होते महेश वडतकर साहेब यांनी तहसीलदार यांना आदेश केला होता की या जागेबाबत अहवाल सादर करण्याबाबत माननीय तहसीलदारांनी तो अहवालसाठी तलाठी सज्जा तामसा आणि मंडळाधिकारी तामसा यांना आदेश दिला आणि त्याचा जे अहवाल आला त्याची स्वतः शहानिशा करून आणि त्याचा बारकाईनं अभ्यास करून त्याचा अहवाल त्यांनी उपविभागाधिकारी हदगाव यांना सादर केला। त्याच्यात असं कोणतेही चूक यांनी निर्देशन आणले काय असं काय त्याच्यात नाही की बा तलाठी सज्जा तामसा यांनी ही ग्रामपंचायतीची जागा आहे म्हणले आणि तहसीलदार साहेबांनी ही जागाचा अहवाल जर चुकीचा दिला तर तेव्हा संशय निर्माण होते। तिघांनीही जिथली जी सत्य परिस्थिती आहे ती अहवालात दिली, याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही संशय यासारखं कारणच नाही आहे। हे एक हास्यास्पद प्रश्न आहे त्यांचा आक्षेप की नांदेडच्या भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडून आमच्या वकिलामार्फत एक विनंती अर्ज करण्यात आला होता की साहेब आम्ही यांना जमीन दिलेली नाही, आम्ही ज्याला विक्री केली त्याचे नाव आहे विठ्ठल केदोबा वाणी आणि विकणारे आहेत आमचे वडील महमूद अली खान। त्या जागेशी ह्या दोघांचाच संबंध आहे, ग्रामपंचायतचा काही संबंध येत नाही, तर या प्रकरणात त्यांना वगळण्यात यावे हा विनंती अर्ज आमच्या वकिलामार्फत नांदेड जिल्ह्याच्या
भूमी अभिलेख अधिकाऱ्याला करण्यात आला होता, तो आमचा अर्ज मंजूर करून यांना त्या प्रकरणातून वगळण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर हे अपीलसाठी म्हणून औरंगाबादला गेले. औरंगाबादमध्ये त्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्याने हे सांगितलं की बा यांच्याकडे पुरावे असतीलच हे दाखवितील, नसता ते तसे बी वगळल्या जातील, म्हणून यांना या प्रकरणामध्येच त्यांचा सहभाग राहू द्या आणि याला पार्टी म्हणून राहू द्या. हा फक्त त्यांचा विनंती अर्ज मान्य केला. आमची काही अपील त्याच्यात अमान्य केली नाही. आमचं काही त्याच्यात त्यांनी त्यांच्या बाजूने कोणता निकाल दिला नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला एक विचारायचं आहे की यांना कोणताही अधिकार प्राप्त नसताना हे कायद्यानं सर्वे नंबरमध्ये हस्तक्षेप करू शकतात का? तरी पण हे बार येऊन कोणताही महसुली पुरावा सादर करत नाही आणि अशा खोट्या बातम्या देऊन जनतेची आणि आमच्यावर मानसिक त्रास देण्याचा हे प्रयत्न आहे. ती जे खोट्या बातम्यांनी दिल्यावर आमची हरासमेंट जे केली त्याच्या बाबतीत मी वकिलाशी चर्चा करून वकिलाच्या सल्ल्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर विश्वास ठेवून असं काही मला जर याच्यात तथ्य आढळलं आणि वकिलाने सांगितलं माझ्या की यांच्यावर तुम्ही अब्रूनुकसानीचा किंवा तुमच्या हरासमेंटचा कोणता कायदेशीर कारवाई करा, तर निश्चित मी त्याच्यावर विचार कराल. हे माझी बाजू आहे. अधिकारी आता शिकलेले अधिकारी आहेत, त्यांना शिकूनच अधिकारी बनावं लागते. सरपंच बिना शिकल्याचं बी होऊ शकते. तर आता ते अधिकारी त्यांच्या परीनं त्यांची हरासमेंटवर ते निर्णय घेतील.